नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश जानकीला फोन करून सांगतो की आपला ऋषिकेश सापडला, देवाने तुझे म्हणणे ऐकले। तेव्हा जानकी तर देवघरात असते आणि फोनवर ती ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश सारंग भाऊजी कुठे, आपले सारंग भाऊजी कधी सापडले आणि तुमचे त्यांच्याशी काही बोलणे झाले का? तेव्हा ऋषिकेश रडत म्हणतो की नाही, शुद्धीवर नाही, त्याला हॉस्पिटलला न्यावे लागेल, मी त्याला सिटी हॉस्पिटलला घेऊन येतो, तोपर्यंत तू घरी सर्वांना सांग, मी लगेच निघतो। तेव्हा ऋषिकेश फोन ठेवतो तर जानकी ही रडतच, तिला खूप आनंद होतो, देवाला हात जोडते आणि देवाला म्हणते की किती तुझे आभार मानू, जन्मभर मी तुझी ऋणी राहील। तर इकडे ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। जानकी धावतच ते गुलाबाचे फूल हातात घेते आणि धावतच सर्वांना सांगण्यासाठी ती घाईने येते। तेव्हा सुमित्रा आपल्या रूम मध्ये रडत असते तर नाना तिला म्हणतात की सुमित्रा आता नको रडूच। तेव्हा सुमित्रा रडत म्हणते की सारंगची खरंच खूप आठवण येते आणि तेवढ्यात जानकी तिथे धावतच येते। नाना, आई आपले देवाने ऐकले। तर सुमित्रा आणि नाना विचारतात की काय? तेव्हा जानकी सांगते की सारंग भाऊजी सापडले। ते ऐकून तर दोघांना सुद्धा खूप आनंद होतो। सुमित्रा म्हणते की काय सांगतेस, काय माझा सारंग, आपला सारंग सापडला? तेव्हा जानकी म्हणते की हो आई, यांचा फोन आला होता आणि सारंग भाऊजी जखमी अवस्थेत सापडले, परंतु ते सुखरूप आहे, त्यांना काही झालेले नाही, ते त्यांना सिटी हॉस्पिटल मध्ये घेऊन येतात। सुमित्रा म्हणते की चला आपण त्याला भेटायला जाऊयात। तेव्हा जानकी म्हणते की नाही आई, आपल्याला लगेच नाही जाता येणार, ऋषिकेशचा फोन आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित सेटल झाल्यानंतर आपण जाऊयात, पण आता सारंग भाऊजी सापडले आणि ते सुखरूप आहे, हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही सुद्धा आता तब्येतीची हेळसांड करू नका, औषध वेळेवर घ्या। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं कधी मी एकदा सारंगला भेटते असे झाले। तर इकडे रूम मध्ये ऐश्वर्या मस्त वेपर्स खात डान्स करत असते। तेव्हा आजी दरवाजा वाजवते, अगं ऐश्वर्या दरवाजा उघड, आनंदाची बातमी आहे। तिने मात्र कानामध्ये हेडफोन घातलेले असतात, तिला काही व्यवस्थित ऐकू येत नाही। तेव्हा आजी दरवाजा वाजवत ऐश्वर्याला म्हणत असते की अगं माझा लोकरीचा गुंडा सापडला, दरवाजा उघड। तेव्हा ऐश्वर्याला थोडेसे ऐकू येते आणि घाईने ती आपल्या कानातील हेडफोन काढते आणि आपल्याला थोडेसे नॉर्मल करत ती दरवाजा उघडते। तर आजी आत येते, अगं ऐश्वर्या काय हे, केव्हाची मी दरवाजा वाजवते, किती आवाज दिला, तू का दरवाजा उघडत नव्हती आणि काय करतेस काय? ऐश्वर्या म्हणते की आजी काय झाले, काही बातमी तुम्हाला मिळाली का? आणि हात जोडून म्हणते की सारंगसाठी मी देवाचा जप करत होते। आजी म्हणते की काय आनंदाची बातमी आहे की अगं आपला लोकरीचा गुंडा सापडला। तेव्हा ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात। आजी म्हणते की अगं ऋषिकेशचा फोन आला होता, देवासमोर साखर ठेवते आणि माझा लोकरीचा गुंडा शेवटी सापडला आणि अगं बाई माझा सारंग सापडला असे म्हणत ती बाहेर येते। तेव्हा ऐश्वर्या मात्र वैतागून म्हणते की शेवटी हा टंबू सापडला आणि आता परत मला प्रेमाचे नाटक करावे लागेल, या सगळ्यातून मात्र माझी सुटका नाहीच। त्यानंतर इकडे ऋषिकेश सारंगला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो आणि सारंगवर उपचार सुरू होतात। त्यानंतर इकडे घरी ही ऐश्वर्या सुमित्राच्या रूम मध्ये येते आणि तिच्या मिठीत पडून रडण्याचे नाटक करते। आई कसे असतील माझे सारंग, त्यांना काही झाले तर नसेल ना? तर सुमित्रा प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला समजावत असते, सर्वजण तेथेच असतात आणि ऐश्वर्या सुमित्राला म्हणते की आई तुमच्या पुण्याईमुळे आपला सारंग सापडले। तेव्हा शर्वरी सुद्धा म्हणते की हो अगं ऐश्वर्या तुझे अगदी खरे आहे आणि आई आपला सारंग तुझ्याचमुळे सापडला बर का। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं तू बघतेस ना की ऐश्वर्याने सारंगसाठी उपवास ठेवला होता, देवाची सारखी आळवणी करते। आईचे प्रेम असते पण बायकोच्या प्रेमात सुद्धा खूप मोठी ताकद असते आणि त्या प्रेमाने सारंगला खेचून आणले। तेव्हा शर्वरी म्हणते की हो पण ऐश्वर्या तू रडू नकोस, आपला सारंग सापडला आणि तो पण सुखरूप। तेव्हा ऐश्वर्या रडण्याचे नाटक करते आणि अहो आई कधी मी त्यांना डोळ्यांनी बघते असे मला झाले। आजी म्हणते की हो होणारच तसे, कारण तो तुझा जीव की प्राण आहे ना। तेव्हा विक्रम म्हणतो की चला आपण हॉस्पिटलला निघूयात। तर नाना म्हणतात की तुम्ही पुढे व्हा, मी इथेच सुमित्रा जवळ थांबतो आणि जानकी तेथे जे काही घडेल ते मला अर्ध्या तासाने फोन करत राहा आणि कळवत राहा। तेव्हा जानकी म्हणते की हो आणि ऐश्वर्या, जानकी, शर्वरी आणि विक्रांत हॉस्पिटलला येतात। तर इकडे सारंगवर उपचार चालू असतात। तर ऋषिकेश सर्व खिडकीतून बघत असतो आणि सारंगची ती अवस्था बघून त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते। तर इकडे सर्वजण धावत येतात आणि जानकी विचारते की ऋषिकेश सारंग भाऊजी कसे आहे? तर ऋषिकेश सांगतो त्याच्या डोक्याला आता मार लागलेला आहे, त्यामुळे डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत। विक्रांत विचारतो की सारंग सापडला कुठे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तो नदीजवळ एका माणसाला सापडला। तेव्हा ऋषिकेश सारंग
सारंग त्याला कसं सापडला याबद्दल सर्व घडलेला प्रकार सर्वांना सांगतो। तेव्हा ऐश्वर्या डोळ्यात पाणी आणून मुद्दाम खाली बसते आणि रडण्याचे नाटक करते। तेव्हा शर्वरी म्हणते की ऐश्वर्या, जानकी म्हणते की ऐश्वर्या स्वतःला आवर। तेव्हा ऋषिकेश सारंग आणि त्याची भेट कशी झाली हे सर्व त्यांना सांगतो। तेव्हा विक्रांत म्हणतो की ऋषिकेश राव, देवाचे खरंच आभारच मानायला हवे, तुम्ही जर थांबला नसतात तर काय झाले असते, मला खरंच कल्पना करवत नाहीत। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, चांगले कर्म करत राहावे असे आपले संत महात्मा सांगून गेले, त्याचा प्रत्यय मला आला। तेव्हा विक्रांत विचारतो की पण डॉक्टर काय म्हणतात, तर ऋषिकेश सांगतो की सारंगची तब्येत खूप क्रिटिकल आहे। तेव्हा जानकी म्हणते की काय क्रिटिकल, आणि तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात आणि मिस्टर ऋषिकेश तेव्हा सर्वजण डॉक्टर जवळ धावतात आणि सारंग कसे आहे असे विचारतात। तेव्हा डॉक्टर सांगतात की क्रिटिकल ब्लड लॉस झालेला आहे, त्यामुळे त्यांना त्वरित रक्त द्यावे लागेल आणि त्यांचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आणि हॉस्पिटलमध्ये ओ निगेटिव्ह रक्त नाही। आम्ही सुद्धा बाहेर ट्राय करतो आणि तुम्ही सुद्धा प्लीज ट्राय करा। ते ऐकून तर सर्वांना आणखीन टेन्शन येते। तर ऋषिकेश म्हणतो की सारंग माझा भाऊ आहे, पण माझा ब्लड ग्रुप हा वेगळा आहे। तर शर्वरी म्हणते की हो, सारंग माझा भाऊ असून सुद्धा माझा ब्लड ग्रुप त्याच्या ब्लड ग्रुपशी मॅच होत नाही। तेव्हा विक्रांत म्हणतो की एक मिनिट, काही सेवाभावी संस्था आहे त्यांच्याकडे डोनटची लिस्ट असते, आपण बघूयात। म्हणून सर्वजण लगेच आपल्या मोबाईल मध्ये चेक करू लागतात। डॉक्टर ठीक आहे असे बोलून आत जातात। तेव्हा सर्वजण सगळीकडे रक्त हे आहे की नाही याचा फोन करत असतात आणि तेवढ्यात जानकीच्या लक्षात येते की सौमित्र भाऊजींचा ब्लड ग्रुप हा सारंग भाऊजीशी मॅच होईल, म्हणून ती लगेच बाजूला जाते। तर ऐश्वर्याचे तिच्याकडे लक्ष असते। तेव्हा ऐश्वर्या विचार करते की आता या मास्तरीन बाईचे नेमकं काय सुरू आहे, ही बाजूला का गेली असेल। आणि तेवढ्यात विक्रांत बाहेर येतो। विक्रांत विचारतो की कुणाचा आहे का, तर ऋषिकेश म्हणतो की नाही। विक्रांत सांगतो की माझा सुद्धा ब्लड ग्रुप मी म्हणजे चेक केला, परंतु माझा सुद्धा नाही मॅच होत। ऐश्वर्या रडण्याचे नाटक करत म्हणते की एवढ्या रात्री मात्र काय करायचे, कुठून आणायचे रक्त, काही सुचत नाही। तेव्हा सर्वांना आणखीन टेन्शन येते आणि सर्वजण डोक्याला हात लावतात। तेवढ्यात सौमित्र येतो। सौमित्र म्हणतो की माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे। तेव्हा सर्वजण मागे वळून बघतात। ऋषिकेशला सौमित्राला बघून खूप आनंद होतो। ऋषिकेश लगेच जाऊन सौमित्राला मिठी मारतो। ऐश्वर्याला मात्र हे देखवत नाही आणि ती मनात विचार करते की नक्की ही जानकी या सौमित्राला फोन करण्यासाठी गेली होती। सौमित्र म्हणतो की मला ऍक्सिडेंट बद्दल कळले, परंतु मला वाटले नव्हते की त्यामध्ये आपला सारंग सुद्धा असेल। नशीब तो सुखरूप आहे, जानकी वहिनींनी मला कळवले म्हणून मी आलो। तेव्हा जानकी म्हणते की हो, मला जेव्हा कळे की सारंग भाऊजींचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, तेव्हा मला आठवले की आईंच्या एका वाढदिवसाला तुम्ही सर्व भावंड ब्लड डोनेट करण्यासाठी गेले होते। तेव्हा सारंग भाऊजी आणि सौमित्र भाऊजी यांचा ब्लड ग्रुप एकच आहे हे माझ्या लक्षात राहिले होते आणि हे मला आठवल्यानंतरच मी लगेच सौमित्र भाऊजींना फोन करण्यासाठी गेले होते आणि ते आले सुद्धा। तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात आणि मिस्टर रणदिवे तुम्ही सांगितल्याप्रमाणे डोनर आला की नाही असे विचारतात। तेव्हा सौमित्र लगेच पुढे येतो, मी सौमित्र रणदिवे आणि मी ते म्हणजे भाऊ आहे, माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे। तेव्हा डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, लवकर चला। तर सौमित्र घाईने डॉक्टरांसोबत जातो। ऋषिकेश आणि जानकी देवाला हात जोडून एकमेकांच्या मिठीत येतात आणि खुश होतात। विक्रांत सुद्धा शर्वरीला मिठीत घेतो आणि समजावतो। ऐश्वर्याला मात्र हे सर्व पगवत नसते। त्यानंतर सौमित्र हा सारंगच्या शेजारीच त्याला त्या खाटावर रक्त देण्यासाठी झोपवतात आणि तो रक्त देता देता सारंगकडे बघत असतो। ऋषिकेश आणि जानकी बाहेरून हे सर्व बघत असतात आणि शेवटी सौमित्राचे रक्त हे सारंगला मिळते। तर ऐश्वर्या ही बाहेरून बघते आणि मनात म्हणते की वेळोवेळी बरा हा धावून आला। तर बाहेर विक्रांत, शर्वरी, जानकी आणि ऋषिकेश हे गणपती बाप्पांना हात जोडून सारंगच्या जीवासाठी प्रार्थना करतात। त्यानंतर ऋषिकेश एकटक हा विचार करत खुर्चीवर बसलेला असतो, त्याचे डोळे अगदी पाण्याने भरलेले असतात। तेव्हा जानकी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते, घ्या कॉफी, जरा बरे वाटेल। जानकी म्हणते की मी शर्वरी वंश आणि विक्रांत भाऊजी यांना घरी पाठवले, सगळेच जण रात्रभर जागे आहेत आणि तुम्ही सुद्धा इतका मोठा प्रवास करून आलात, दमले असतात, त्यामुळे कॉफी घ्या। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं मी माझ्या भावाला रक्त सुद्धा नाही देऊ शकलो ग, आम्ही एका आईच्या पोटी जन्म घेतला नाही हे विसरलो होतो, भाऊ म्हणून मी काहीच करू शकलो नाही। म्हणून ऋषिकेशला खूप वाईट वाटून त्याच्या
डोळ्यात पाणी येते। तेव्हा जानकी म्हणते की काय हो, असा स्वतःला दोष का लावता? भाऊ म्हणून कुठे कमी पडलात तुम्ही? सारंग भाऊजींना शोधण्यासाठी तुम्ही जीवाचा आटापिटा केला आणि राहिला प्रश्न ब्लड ग्रुपचा, मग तो तर शर्वरी वंशच सुद्धा सेम नाही, ती तर त्यांची सख्खी बहीण आहे। त्यामुळे अशा लहान सहान गोष्टी तुम्ही प्रत्येक वेळी मनाला लावून घेत नका जाऊ। तुम्ही स्वतःला दोषी मानण्याचं थांबवा। स्वतःच्या परीने तुम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेत। मला खात्री आहे की यापुढे सुद्धा तुम्ही तुमचे कर्तव्य बजावत राहाल। त्यामुळे चला उठा आणि डोक्यात असे निगेटिव्ह विचार आणू नका, फ्रेश व्हा। सारंग भाऊजी सुद्धा लवकरात बरे होतील। त्यानंतर इकडे ऐश्वर्या, जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र हे सारंगच्या जवळ असतात। तेव्हा मात्र सारंगला थोडीशी शुद्ध येते आणि तो थोडे थोडे डोळे उघडतो। ऐश्वर्याला मात्र झोप येत असते आणि तिचे सारंगकडे लक्ष जाते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, तर लगेच सर्वजण सारंगकडे धावतच येतात। तर सारंग ऐश्वर्या ऐवजी लगेच वहिनी वहिनी असे म्हणू लागतो। तर ऐश्वर्याला खूप राग येतो। ऐश्वर्या मनात म्हणते की मी रात्रभर याच्याजवळ जागीच आहे, मी झोपले सुद्धा नाही आणि याला फक्त वहिनीच आठवते। तेव्हा सारंग हा म्हणतो की दादा वहिनी, मी खरंच वाचलो आणि मी नदीत पडलो, मला असे वाटले की मी गेलो, म्हणून सारंग रडायला लागतो। तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी असे अभद्र बोलू नका, तुम्ही अगदी सुखरूप आहात, तुम्ही येथे आहात तुमच्या माणसांबरोबर, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही अगदी व्यवस्थित बरे होतान लवकर। आणि तेवढ्यात शर्वरी सुद्धा धावत येते आणि विक्रांत सुद्धा। तेव्हा शर्वरी सारंगला विचारते की अरे सारंग, कसं आहेस रे तू? सौमित्र सुद्धा एकीकडून सारंग जवळ येतो। तर सारंग म्हणतो की दादा, सौमित्र म्हणतो की काही झाले नाही सारंग तुला। सारंग शर्वरीला म्हणतो की ताई मी वाचलो। शर्वरी रडत म्हणते की तू असे बोलू नकोस। आणि तेवढ्यात डॉक्टर आत येतात। सारंगला खुश होऊन विचारतात की कसे वाटते आता? डॉक्टर सारंगला चेक करतात आणि नाईस असे म्हणतात। तर ऐश्वर्या फक्त बघत उभी असते। तेव्हा ऋषिकेश डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर रिपोर्ट काय म्हणतात? तर डॉक्टर सांगतात रिपोर्ट अगदी नॉर्मल आहे, माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी असे लवकर रिकवर झालेली बघतो आणि त्यांना थोडेसे रक्त गेल्यामुळे विकनेस आहे, पण लवकर बरे होतील। जानकी तर देवाला हात जोडते। सर्वांना खूप आनंद होतो। तर डॉक्टर सांगतात की दिवसभर आपण त्यांना येथे ठेवूयात आणि संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज देऊयात। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो चालेल। तेव्हा डॉक्टर सारंगला म्हणतात की अजिबात काळजी करू नका। तर सारंग म्हणतो की थँक्यू डॉक्टर, आणि डॉक्टर बाहेर निघून जातात। तेव्हा शर्वरी खुश होऊन सारंगला म्हणते की ऐकलेस का, मग चल लवकर घरी जाऊयात। सारंग आपल्या सर्वांना एकत्र बघून खूप खुश होतो। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बरं आईला कळवायला हवे। तेव्हा जानकी म्हणते की हो, आई आणि नानांना फोन करून कळवते। ऐश्वर्या फक्त रागानेच बघत असते। त्यानंतर इकडे आजी ही आई जवळ असते, म्हणजे सुमित्राजवळ। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं आई, मला सारंगला बघण्याची खरंच खूप घाई झाली ग, त्याला भेटावेसे वाटते, तो कसा आहे, बरा असेल ना? अजून काहीच कळलेले नाही ग। तेवढ्यात नाना खुश होऊन धावतच येतात। अगं सुमित्रा, काळजी करू नकोस, आपला सारंग सुखरूप आहे, अगदी उत्तम। आणि हे बघ आत्ताच जानकीचा फोन आला होता। ते ऐकून तर सुमित्रा आणि आजीला खूपच आनंद होतो। आजी विचारते की काय म्हणाली ती, सर्व ठीक तर आहे ना? तेव्हा नाना म्हणतात की हो, सारंग शुद्धीवर आला आणि डॉक्टर त्याला संध्याकाळी डिस्चार्ज सुद्धा देतात। तेव्हा सुमित्रा लगेच देवाला हात जोडते आणि देवच पावला, देवाने माझ्या सारंगला वाचवले, ही सगळी देवाची कृपा। तेव्हा नाना म्हणतात की हो ऋषिकेशच्या रूपाने देव अगदी धावून आला, त्यानेच त्याला आणले। तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की मुळात संकट ओढवले ते त्या जानकीमुळे। नाना म्हणतात की सुमित्रा अगं काय बोलतेस हे? तर सुमित्रा म्हणते की खरं आहे तेच बोलते, मुळात तिने जर पाठवले नसते तर पुढचे हे सर्व झालेच नसते। सारंगला सुद्धा जायचे नव्हते, मी सुद्धा म्हणत होते की सारंगला हे सर्व झेपणार नाही, पण शेवटी ती जानकी तिचेच खरे करत असते। तेव्हा आजी सुद्धा सुमित्राला साथ देते की जिथे नको तिथे स्वतःची अक्कल तिला चालवायची असते, म्हणूनच हे सर्व झाले। तेव्हा नानांना मात्र खूप राग येतो। नाना उठतात आणि त्या दोघींना म्हणतात की आता ही वाद घालण्याची वेळ नाही, संकट टळले ते महत्वाचे आहे। आता सारंग संध्याकाळी घरी येईन, मग त्याच्या पत्ते पाण्याची जी काही काळजी घेईन त्याचा विचार करा। आणि नाना बाहेर निघून जातात। तर सुमित्रा आजीला म्हणते की अगं आई, सारंग घरी येतो ग? तर इकडे ऋषिकेश, सौमित्र, जानकी बाहेर येतात। तर ऋषिकेश जानकीला म्हणतो की तू आता घरी जा आणि आम्ही सारंगला नंतर घेऊन येतो। ऐश्वर्या दरवाज्यातून हे सर्व जोरून ऐकत असते।
ऋषिकेश सांगत असतो की आई तिकडे वाट बघत बसली असेल, तू हो पुढे, आम्ही येतो. तेव्हा जानकी सौमित्राला म्हणते की सौमित्र भाऊजी चला आपण निघूयात. सौमित्र म्हणतो की नाही मी निघतो. तर जानकी म्हणते की का तुम्ही घरी नाही येणार का? तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही वहिनी, तुला माहितीच आहे की पुन्हा ते सर्व, नाना मला घरात नाही घेणार. तेव्हा जानकी म्हणते की आतापर्यंत जे झाले ते झाले, इथून पुढे असे नाही होणार, तुम्ही घरी चला, मी असे नाही होऊन देणार. आणि ऋषिकेशला सुद्धा सौमित्राला आग्रह करण्यासाठी खुणावते. तेव्हा ऋषिकेश सौमित्राला घरी जाण्यासाठी सांगतो, तर सौमित्र तयार होतो. तेव्हा ऐश्वर्या मात्र चोरून हे सर्व ऐकते आणि सौमित्र जानकीला म्हणतो की वहिनी चला. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेशला आम्ही आलो आणि ते दोघे निघून जातात. तर ऐश्वर्या मात्र हे सर्व ऐकून मनात म्हणते की ही जानकी माझ्या डोक्यात जायला लागली, ही त्या सौमित्राला घरी घेऊन जाते मुद्दाम मला त्रास व्हावा म्हणून, पण मी सुद्धा बघते की हा कसा घरात राहत होते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश घरी घेऊन येतो, तर नाना हे जानकीला औषणाचे ताट घेऊन सारंगला औषण करण्यासाठी सांगतात. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की थांब. जानकी ही पुढे औषणासाठी आलेली असते आणि सुमित्राने जेव्हा तिला थांबायला सांगितलेले असते आणि ऐश्वर्याला ती सारंगचे औषण करण्यासाठी सांगते, तेव्हा जानकी ही बाजूला होते आणि ऐश्वर्या ही पुढे सारंगचे औषण करण्यासाठी पुढे येते. तर सारंग लगेच ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या थांब, जानकी वहिनीला ओवाळून दे. तेव्हा सुमित्रा म्हणते की सारंग, तर सारंग म्हणतो की ज्या ट्रेनच्या ऍक्सिडेंट मधून मी वाचलो त्याचे कारण जानकी वहिनीच आहे. तेव्हा सर्वजण जानकीकडे बघत असतात. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.